नमस्कार शेतकरी मित्रांनो. जसे की आपल्याला माहीतच आहे आपण गावरान कुक्कुटपालन करतो आणि गावरान कुक्कुटपालन करत असताना आपल्याला जे काही समस्या येते, त्या समस्या दूर करण्याचं काम आपण करत असतो मित्रांनो. आणि आपल्याला तुम्हाला माहीतच आहे आपल्याला भरपूर सारे शेतकरी बांधव जुडलेले आहेत आणि आपलं कामच हे आहे की आपण आपल्या शेतकरी बांधवांना घाटातून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल आणि आपलं गावरान कुक्कुटपालन कसं सक्सेस होईल यावर आपण भर देत असतो मित्रांनो. त्यासाठी आपण ट्रेनिंग सुद्धा देतो मित्रांनो आणि ट्रेनिंगमध्ये आपण सांगतो की गावरान कुक्कुटपालन कसं करायचं, कसा शेड बांधायचा आणि कन्स्ट्रक्शन कसं करायचं आणि कमीत कमी बजेटमध्ये कसं नियोजन करायचं. जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की तुम्हाला जो काही समस्या असेल ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. जसे की एका शेतकरी मित्राने आपल्याला कमेंट केली मित्रांनो की आपल्या कोंबड्यांचे असे पखव गळत आहे, तर त्यावर इलाज सांगा. तर मित्रांनो यावर 2-3 प्रकारचे इलाज आहे, पण प्रॉपर इलाज म्हणजे आपल्या फार्मची फवारणी करणे आणि फवारणी करत असताना मित्रांनो त्यासाठी औषध येते ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. हे औषध आहे मित्रांनो आणि हे औषध तुम्ही आपलं जे 15 लिटरचं पंप असते त्यामध्ये 15 मिली जरी औषध टाकलं तरी चालून जाईल मित्रांनो आणि हप्त्यातून 1 वेळा याची फवारणी आपल्या शेडवर करणं आवश्यक असते मित्रांनो. याची फवारणी आपल्या फार्मवर केल्यानंतर मित्रांनो आपला जो पक्षी आहे जो स्ट्रेसमध्ये येतो मित्रांनो, जसे की असे पंख गळले. ॲक्चुअली असे पंख गळायचं कारण मित्रांनो असं आहे, की या कोंबड्यांना पिसू, लाईस असे म्हणतात. ते होतात मित्रांनो आणि त्याला आपण दुर्लक्ष करतो. असं वाटतं आपल्याला, की यामुळे कोंबड्यांना काहीच होत नसेल. परंतु आपण त्याला दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपल्या कोंबड्या मरण पावतात. आपला फार्म सुद्धा नाहीसा होऊ शकतो मित्रांनो. फार्मच्या फार्मही खाली होऊ शकतो. जसे की आम्ही जेव्हा फार्म सुरू केला होता मित्रांनो, तेव्हा या गोष्टीला इग्नोर केलं आणि हे इग्नोर केल्यामुळे आमचे सुद्धा 7-8चे पक्षी दगावले मित्रांनो. सहसा मोठे पक्षी लवकरात लवकर मरत नाही. त्यांचे पुरे पंख गळतात आणि पंख गळण्यामुळे पक्षी स्ट्रेसमध्ये येतो आणि काही दिवसांनी मरू सुद्धा शकतो मित्रांनो. पण आपल्या फार्मवर छोटे पिल्लं असतात आणि त्या छोट्या पिल्लांना या कोंबड्यांचा भरपूर सारा असर होतो मित्रांनो. याच्यावरचे लाईस त्या पिल्लांवर जातात आणि त्या पिल्लांवर जर बिमारी आली मित्रांनो, पिल्लं या लाईसमुळे दगावतात मित्रांनो. म्हणून हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण जो उपाय सांगितलेला आहे फवारणी, हा प्रॉपर उपाय आहे मित्रांनो. कोणाकोणाजवळ औषध अवेलेबल नसेल तर सध्यापुरतं आपली जे विस्टव केल्यानंतर राख तयार होते, ती राख कोंबड्यांच्या मधात टाका मित्रांनो. म्हणजे त्या कोंबड्या त्याच्यात आपलं शरीर घुसळतील आणि त्यामुळे त्यांच्या अंगावरचे ते पिसू सुद्धा दूर होऊ शकते मित्रांनो. परंतु हा झाला टेम्पररी उपाय. म्हणून म्हणतो की तुम्ही फवारणी करा जेणेकरून आपला पक्षी दगावणार नाही आणि आपला फार्म सुरक्षित राहील. आणि आपला फार्म सुरक्षित राहिला म्हणजे आपण सुरक्षित. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे सगळ्यात पहिले आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला काही माहिती हवी असल्यास आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊन देऊ आणि जर तुमचीही काही समस्या असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुमची मदत होईल. मिळते अगले व्हिडिओ में.